नमस्कार. एसएन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. अहमदाबादवरून बंगळुरूकडे जाणाऱ्या बाथरूम लिक्विडच्या बॉक्ससह कपड्यांचा माल घेऊन जाणाऱ्या कंटेनर चालकाला चहा आणि चिवड्यातून गुंगीचे पदार्थ देण्यात आल्याचा संशय व्यक्त होत असून चालकाला गुंगी येत असताना त्याने कसाबसा कंटेनर पिंपळनेरपर्यंत आणला. त्यानंतर पिंपळनेर सटाणा रस्त्यावरील पत्रा फॅक्टरीसमोर कंटेनर थांबवून चालक झोपी गेल्यानंतर या कंटेनरमधील लाखो रुपयांचा माल चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने साक्री तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे. या संदर्भातील सविस्तर वृत्त असे. अहमदाबाद येथून बंगळुरूकडे जाणारा कंटेनर क्रमांक RJ14 GJ9730 दैवेल येथे आला असता कंटेनरचा टायर पंक्चर झाला. चालक अजय सिंग यांनी रात्री वाहन थांबवून पंक्चर काढण्याचे काम सुरू केले. रात्री 9:30च्या सुमारास त्यांनी चहा आणि चिवडा खाल्ला. त्यानंतर काही वेळातच त्यांना अचानक गुंगी येऊ लागली. वाहन चालवताना शरीराचा आणि वाहनाचा ताबा सुटत असल्याचे जाणवले. मात्र याही धोक्यातून त्यांनी वाहन पुढे नेले. गुंगीचा परिणाम वाढत असतानाही चालकाने वाहन सांभाळत पिंपळनेर शहर गाठले. अखेर रात्री 11:30च्या सुमारास पिंपळनेर सटाणा रस्त्यावरील पत्रा फॅक्टरी समोर कंटेनर थांबवला. गुंगी अधिक वाढल्याने स्टेअरिंगवरच चालकाला डुलकी आली. सकाळी 6च्या सुमारास चालकाला जाग आल्यानंतर कंटेनरची तपासणी केली असता आतील मालापैकी मोठ्या प्रमाणावर माल गायब असल्याचे निदर्शनास आले. कंटेनरचे सील आणि मालाची स्थिती पाहून चालकाला धक्का बसला. त्यांनी तातडीने कंटेनरचे मालक पंकज यादव यांना फोन करून या घटनेसंदर्भात माहिती दिली. त्यानंतर पिंपळनेर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत तक्रार आणि माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पिंपळनेर पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून कंटेनरमधील चोरी गेलेल्या मालाचा पंचनामा केला. चालकाला नेमक्या कोणत्या पदार्थातून गुंगी आली, मालाची चोरी कोणी आणि कोणत्या पद्धतीने केली, तसेच या घटनेमागे एखादी टोळी सक्रिय आहे का, या सर्व बाबींचा पिंपळनेर पोलिसांकडून तपास सुरू आहे. दैवेलपासून पिंपळनेरपर्यंतच्या मार्गावरील CCTV फुटेज, संशयित व्यक्ती, वाहने तसेच चालकाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची माहिती तपासणे महत्त्वाचे ठरणार आहे. चालकाच्या जीवाशी खेळ करून लाखो रुपयांचा माल लंपास केल्याच्या संशयाने साक्री तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे. पोलीस तपासातून या चोरीमागील नेमके कारण आणि मूळ सूत्रधार या संदर्भात सविस्तर माहिती मिळणारच आहे. मात्र या सगळ्या घटनेकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे. पिंपळनेर परिसरामध्ये झालेल्या या चोरीने संपूर्ण साक्री तालुक्यामध्ये खळबळ उडाली आहे. एसएन न्यूजसाठी प्रतिनिधी दिनेश घरटे, पिंपळनेर. धन्यवाद.